तर दुसरीकडे नागपुरातील धार्मिक स्थळांसमोर सुद्धा पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आलाय। संचारबंदी असलेल्या मोमीनपुरा यामधील जामा मस्जिद परिसरात पोलीस बंदोबस्त तैनात आहे। तर गणेशपेठ कोतवाली तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुद्धा संचारबंदी असल्यामुळे पोलीस आता अलर्ट मोडवर आहे आणि याचाच आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी। संचारबंदी असलेल्या भागातील धार्मिक स्थळांना चोख सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे। मी सध्या आहे नागपुरातील मोमीनपुरा परिसरामध्ये। याच परिसरामध्ये जामा मस्जिद आहे आणि आज जुम्मे की नमाज आहे आणि त्यामुळेच या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो या ठिकाणी चोख सुरक्षा व्यवस्था जी आहे ती या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जे मोठे मस्जिद आहे तिथे काही काळ नमाज अदा करण्यासाठी शिथिलता देण्यात आल्याची माहिती आहे, परंतु या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आपण बघू शकतो या ठिकाणी नागपुरातील जामा मस्जिद परिसरामध्ये चोख सुरक्षा व्यवस्था तैनात आहेत आणि प्रत्येकाची विचारपूस केली जाते। संचारबंदी आहे त्यामुळे कुठलेही वाहन या परिसरामध्ये सोडले जात नाही। सोमवारी नागपुरातील महाल परिसरामध्ये हिंसाचार घडला होता आणि त्यानंतर जी आहे ती संचारबंदी लावण्यात आली। अजूनही या मोमीनपुरा परिसरामध्ये संचारबंदी आहे आणि आज धार्मिक स्थळांना आज जुमे की नमाज आहे त्या पार्श्वभूमीवर धार्मिक स्थळांना चोख सुरक्षा व्यवस्था देण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी नागपूर।